राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं निधन झालं आणि राज्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार संजय उन्हाळे सर आहेत. सर, अजितदादांचं निधन झालं, खरं तर ही राज्यासाठी दुःखद घटना आहे, परंतु आता राजकीय पेच पण निर्माण होते, कारण की आता त्यांच्या पत्नी आहेत, त्यांना उपमुख्यमंत्री केलं जाईल का किंवा स्पर्धेत सुनील तटकरे असतील? एक तर असं आहे की कोणत्याही राजकीय पक्षावर इतकी वाईट वेळ येऊ नये इतकी वेळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटावर आलेली आहे. आणि आता या क्षणाला पक्षासमोर तीनच पर्याय राहतात. एक पर्याय असा की स्वतःच्या बळावर उभं राहायचं आणि स्वतःचा एक स्पेस राजकारणामध्ये तयार करायचा, जे अवघड आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करायचं, हा एक जास्तीत जास्त इझिली होण्यासारखा हा पर्याय आहे. दुसरा पर्याय असा की ह्या निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील असं चित्र होतं. जिल्हा परिषदला एकत्र येतील असं वाटत होतं, कारण तसे दोन्ही नेते स्टेटमेंट पण देत होते. आणि महानगरपालिकेमध्ये देखील तसे बऱ्यापैकी जवळ आलेले आहेत, म्हणजे असं नाही की आलेले, म्हणजे कार्यकर्ते जवळ आलेले आहेत. आता नेत्यांनी फक्त निर्णय घ्यायचा थोडा शिल्लक होता. पण मला असं वाटतं की दोन्ही पक्ष एकत्र येण्यामध्ये एकच महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की शरद पवार यांनी NDAकडे जायला तयार होतील का, किंवा सत्तेचा मार्ग त्यांना योग्य वाटेल का, सत्तेचा हे करत, हा देखील एक महत्त्वाचा कळीचा मुद्दा हा यांच्या एकीकरणावर आहे. आणि तिसरा सगळ्यात चांगला पर्याय असा की छत्रछायेखाली भाजपच्या राहायचं, सत्तेचा सहवासही घ्यायचा, सत्तेबरोबर राहायचं आणि सत्तेबरोबर राहता राहता पक्षाची वाढ करायची. आणि मला असं वाटतं की त्या पद्धतीचं वर्तन हे भारतीय जनता पक्षाने एक वडील भाऊ म्हणून निर्णय आज तसं ठेवलेलं आहे. म्हणजे या मोठ्या जाहिराती उदारमनाने दिलेल्या आहेत, अमित शहा त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळं भाजपच्या बरोबर जाणं आणि भाजपच्या ह्याला हे राहणं हे देखील एक पर्याय राहू शकतो. अर्थात या पर्यायामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं स्थान काय राहील हा देखील एक महत्त्वाचा विचाराचा मुद्दा आहे. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये असं आहे की सुनेत्रा पवार यांना राजकारणाचा, मंत्रिपदाचा असा अनुभव नाही, ही गोष्ट खरी आहे. पण त्यांची सगळं वाढ आणि विकास हा राजकीय घराण्यातच झालेला आहे. म्हणजे पदमसिंग पाटील यांच्या त्या भगिनी आहेत, याच्याबरोबर त्यांना पूर्ण राजकारण त्यांनी पाहिलेलं आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे हे जे दोन तुकडे पडले त्या सगळ्या नाट्यामध्ये त्यांची देखील एक भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. त्या एकंदर महत्त्वाकांक्षी आहेत आणि त्या खासदार देखील आहेत. तर हे सगळं चित्र पाहता सुनेत्रा पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्री करणं हा एक ऑप्शन असू शकतो. पण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर मग मात्र जयंत पाटील यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, किंवा मग त्या ठिकाणी त्या केसमध्ये सुप्रिया सुळे यांचा देखील विचार केला जाऊ शकतो, की कुणाचाही विचार केला जाऊ शकतो. तर हे सगळे सध्याची परिस्थिती ही अतिशय अमूर्त, अतिशय अराजकाची आणि कठीण अशी परिस्थिती आहे. त्यामुळं 8 दिवस गेल्यानंतर मला असं वाटतं की ह्या परिस्थितीच्या बऱ्याचशा गोष्टी हळूहळू गोष्टींची उकल होऊ लागेल. पण माझ्या दृष्टीने हे तीनच पर्याय आता राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहेत. परंतु एक दुसरा प्रश्न निर्माण झाला आहे की आता अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होईल, किंवा शरद पवार भाजपसोबत जातील का, की त्यांच्यासोबत राहतील का? नाही, मूळ म्हणजे कसं आहे की एकमेकांबद्दलचा विश्वास आणि मुळात सुनेत्रा पवार काय निर्णय घेतात हा देखील कळीचा मुद्दा आहे. म्हणजे त्यांनी जर असा निर्णय घेतला की नाही, आपल्याला आपलं मार्ग हा वेगळाच काढायचा आहे, तर मला असं वाटतं की त्याला मग कोणीही चॅलेंज करू शकणार नाही. तो निर्णय हा त्यांचा स्वतःचा असेल, त्या घराचा असेल. मग ते घराचं दोन वेगळे पण होणं का असेना, काही म्हणा, हे घर एकत्र राहील पण राजकारणात वेगळं राहील, हे नेहमीप्रमाणे होईल. परंतु शरद पवार आणि हे दोन्ही जर एकत्र आले तर आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती ही तशी
खूप दुबळी अशा स्वरूपाची आहे. पण अजित पवार गटाला देखील जे यश अपेक्षित होतं महानगरपालिकेत ते यश त्यांना मिळालं नाही. ते त्यांना देखील म्हणजे अजितदादा खूप चिडचिडे झाले होते या पराभवामुळं. कारण अगदी हक्काच्या पिंपरी चिंचवडमध्ये किंवा पुण्यामध्ये त्यांना यश का नाही मिळालं हे त्यांना अनाकलनीय झालं होतं. तर हे अनाकलनीय झालेल्या अवस्थेमध्ये ते होते आणि म्हणून देखील जिल्हा परिषदेमध्ये ते परत हिरिरीने उतरले होते. तर एकंदर ह्या सगळ्या स्फिअरमध्ये असं दिसतं आहे की येणाऱ्या काळामध्ये सत्तेबरोबर राहायचं का बाहेर राहून संघर्ष करायचा हा मुद्दा आहे. प्रवाहाच्या विरुद्ध जाणं हे मला असं वाटतं की कोणालाही लवकर पटेल असं नाही. त्यामुळं सत्तेबरोबर राहणं आणि छत्रछायेखाली जे आहे हे फडणवीस बेमालूमपणे ते करतील, कारण त्यांची मैत्री तशी गाढ होती आणि मैत्रीला ते जागतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या कवेत घेऊन त्यांना बरोबर त्या सत्तेच्या मार्गावर नेतील सुरळीतपणे, असं चित्र देखील या क्षणी आपल्याला म्हणजे कल्पना करायला हरकत नाही. परंतु संघटनात्मक किंवा राजकीय पक्ष त्यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस आहे ही सगळी जबाबदारी सुनेत्रा पवार पेलू शकतात का किंवा त्यांच्याकडे जबाबदारी दिली पाहिजे का ती? एक तर खरी गोष्ट अशी आहे की अजितदादांच्या जाण्यानं राष्ट्रीय स्तरावरचं अध्यक्षपद असेल, राज्यस्तरावरचा पक्षाचं म्हणजे नेतृत्व असेल आणि उपमुख्यमंत्रीपद आणि त्यांच्याकडचं अर्थमंत्रीपद हे महत्त्वाचं खातं असेल, या वेगवेगळ्या 3-4 वेगवेगळ्या जबाबदाऱ्या अजितदादा हे अतिशय सहजपणे पेलत होते. पण आताच्या परिस्थितीमध्ये हे सगळी जबाबदारी एका व्यक्तीला किंवा सुनेत्रा पवार यांना पेलणं शक्य नाही. आयदर ते पक्षाच्या अध्यक्ष म्हणून राहतील किंवा उपमुख्यमंत्रीपद राहतील. परंतु हे सगळं भाजपच्या छत्रात खाली गेल्यानंतर भाजप हा निर्णय घेईल. भाजपला विन विन सिच्युएशन कशामध्ये राहते, कारण राजकारणी माणूस आला की त्याच्याबरोबर सगळे हे होणार आणि मुळामध्ये हा जो विचार आहे फुले आंबेडकर यांचा जो पुरोगामी विचार आहे, हा पुरोगामी विचार भाजपबरोबर असताना देखील अजितदादांनी खूप चांगल्या पद्धतीने पाळला होता. सावरकरांची विचारसरणी त्यांना मान्य नव्हती. तेव्हा एका बाजूला अजितदादाचा विचारही पुढं नेणं आहे आणि सत्तेमध्ये देखील जाणं आहे. ही जी एक कसरत आहे ही कसरत खूप मोठी आहे आणि ते अजितदादा लिलेया पार पाडत होते. म्हणजे खरोखर त्यांची त्याच्यामध्ये कमाल होती. पण आता या नवीन बदलत्या परिस्थितीमध्ये काय निर्णय घेतला जाऊ शकतो हे सांगणं आत्ताच कठीण आहे. तुम्ही म्हणताय की राजकीय जबाबदारी सुनेत्रा पवार ह्या घेऊ शकतात किंवा पेलवू शकतात, परंतु सरकारमधली जे खाते आहेत असं कोण आहे त्यांच्याकडे त्यांच्या पक्षामध्ये की ती जबाबदारी त्यांच्या पक्षातील एखाद्या नेत्याकडे जाईल किंवा ते सांभाळू शकतील, अशी नावं आहेत का काही? आता कसं आहे माहिती का, महत्त्वाकांक्षेला पालवी फुटते. त्याच्यामुळं तटकरे काही कमी महत्त्वाकांक्षी आहेत असंही म्हणता येत नाही. प्रफुल्ल पटेल देखील आहेत आणि मूळ म्हणजे अगदी पट्टीचे सगळे नेते छगन भुजबळापासून हे सगळे नेते हे अजितदादांच्या बरोबर राहिलेले आहेत. म्हणजे एकाचड एक पहिले 7-8 मंत्री तर असे आहेत की जे अगदीच जबरदस्त आहेत. पण प्रश्न असा आहे की राष्ट्रवादीचं राष्ट्रवादी पण ठेवणं हे ओबीसी नेता ठेवल्याने होईल का मराठा नेत्यालाच परत तिथंही केलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे अजितदादा पवारांची जी लिगसी आहे ही लिगसी जर ठेवायची असेल तर मला असं वाटतं की भावनिक त्याला स्पर्श ठेवायचा असेल तर सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यापैकी कुणाला तरी संधी दिली पाहिजे. आणि ती संधी दिली तर आणि तरच अजित दादांचा जो एक ठसा आहे तो पक्षावर राहील. त्यामुळं पहिला प्रयत्न असा आहे की त्या कुटुंबातून कुणाला निर्णय द्यायचा हा निर्णय त्यांच्या पद्धतीने घेतला जाईल आणि कोणाला तरी याच्यामध्ये जबाबदारी दिली जाईल. नक्कीच होते ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजय उन्हाळे सर. कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.